बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरमध्ये महायुती म्हणून एकमेव महानगरपालिका अशी होती की जिथे महायुती म्हणून निवडणुका लढवल्या गेल्या भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं। आता मात्र निवडणुकांचे निकाल समोर आल्याच्या नंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदावरनं काहीशी धुसफूस रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता शिवसेनेनं महापौर पदावरती आपला नैसर्गिक दावा सांगत थेट पोस्टरबाजीला आणि बॅनरबाजीला सुरुवात केली आहे। आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी खुल्या वर्गासाठी आरक्षण मिळाल्यामुळे या वादाला आता आणखी हवा मिळणार आहे, कारण भाजप आणि शिवसेना दोनही पक्षांकडे ओबीसी खुल्या वर्गातले नगरसेवक निवडून आले। भाजपकडनं विजयसिंह खाडे पाटील आणि शिवसेनेकडनं अश्किन अजरेकर हे दोघेही या प्रवर्गामध्ये मोडतात। त्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचाच महापौर व्हावा असे दावे दोनही बाजूंकडनं सुरू झाले। यात आता महापौर पदाची खुर्ची नेमकी कुणाकडे जाणार आणि कुणाची सरशी होणार हे बघावं लागणार आहे। शिवसेनेला महापौरपद जाणार नाही जाणार याबद्दल आज बोलणं उचित नाही आहे, कारण अथॉरिटी ही प्रदेशवरून ठरवली जाईल। आम्ही फक्त बैठक घेऊन आमचा जो बैठकीचा सार असेल तो आम्ही प्रदेश पातळीवर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भाजपचा सुद्धा महापौर चालेल ना आणि काय त्यांची मागणी गैर नाही आहे। मी आपल्याला सांगितलं आमची त्यामध्ये कुठलीही अडकाटी नाही आहे किंवा किंतु परंतु नाही आहे। बैठकीत या सगळ्या गोष्टींवर निर्णय होईल। कुठल्याही दुधामध्ये मिठाचा खडा नाही पडला पाहिजे यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहिलो। तर आपण एकंदरीत पाहिलं तर जास्तीत जास्त शिवसेनेनं जो मोठा त्याग केलाय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। जवळपास 20 पैकी 16 ठिकाणी महायुतीच्या जागा निवडून देत परत एकदा पेठातल्या तमाम मतदार बंधू भगिनींनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। निश्चितपणे 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा नॅचरल जस्टिस प्रमाण असेल, कारण आम्ही काय कुठं 2-4 जागा घेऊन सत्तेवर आलेलो नाही आहोत। तर बरोबर आहे ना, आम्ही 33-34% आम्ही देखील वाट्यामध्ये आहोत। नियमाप्रमाणे निवडणुकीच्या आधी आरक्षण जाहीर व्हायचं, परंतु आता शेवटी नियम आणि कायदे आता सरकार म्हणेल तसे असतात। त्यामुळे आता ठीक आहे, आज आरक्षण झालेलं आहे, त्या पद्धतीनं आता महापौर निवडी महाराष्ट्रामध्ये होतील। तर महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यात, महापौर ठिकठिकाणी विराजमान व्हायचे, पण राज्यामध्ये जिल्हा परिषद